नमस्कार भक्तजन, मोठेगर वर्तक कुटुंबियांच्या वतीने आपले हार्दिक स्वागत. सालाबादप्रमाणे यंदाही सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकण्याचा आमचा प्रयत्न. गणरायाच्या कृपेने या समस्यांचे निराकरण होवो हीच सदिच्छा. विविधतेने आणि समृद्धतेने नटलेल्या भारत देशात माझा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम असाच आहे. परंतु भौगोलिक परिस्थिती, निसर्गाची अनियमितता व आपले दुर्लक्ष यामुळे आपण विविध समस्यांना सामोरे जात आहोत. त्यात महत्त्वाची म्हणजे जलसमस्या. जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन ही सर्वस्वी आपली जबाबदारी असून राज्य सरकार व केंद्र सरकार याबाबत जागरूक आहे. गतवर्षीच्या दुष्काळाला सामोरे जाताना लातूरला मिरजेहून जलराणीने जलपुरवठा करण्याचे योग्य पाऊल केंद्र सरकारने उचलले व अनेकांची तृष्णा भागवली. 324 किलोमीटरचा हा जलराणीचा प्रवास. 50 वॅगन घेऊन प्रत्येक फेरीस 25 लाख लिटर पाणी मिरज ते लातूर जात होते. प्रत्येक दिवशी टँकरच्या 450 फेऱ्यांनी सुमारे 50 गावं व 5 लाख नागरिकांना हे पाणी पोहोचत होते. पाण्याचे उदक्षण करू देणाऱ्या मिरजवासियांचे देखील आभार. दुष्काळी परिस्थिती व शेतकऱ्यांच्या आत्महत्या या ज्वलंत समस्या रोखण्यासाठी सरकारबरोबर अनेक सामाजिक व धार्मिक संस्था पुढे आल्या. नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांची नाम फाउंडेशन त्यापैकीच एक. त्यांच्या सहकार्याने जलयुक्त शिवार योजना कार्यान्वित झाली व ओसाड उजाड जमिनीवर शेतमळे फुलू लागले. शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर ठोस उपाय म्हणजे त्यांच्या शेतजमिनीस पाणी पुरविणे ही नाम फाउंडेशनची संकल्पना राज्य शासनाने राबविली. 2407 किलोमीटरची शिवार खोदून 40,000 गावातील सुमारे 15 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणून जमीन जलयुक्त केली. तरीही कुठे पृथ्वी ही तहानलेली, कुठे घडे तिथं स्नान सचाई. यंदा देखील कुठे अवर्षण तर कुठे पूर ही परिस्थिती आहेच, नाही का? आणि म्हणूनच शासनाने नद्याजोड प्रकल्प राबवून पाण्याचे योग्य नियोजन करावयास हवे. आणि आपणही पाण्याचा अपव्यय टाळून नाम फाउंडेशन सारख्या सेवाभावी संस्थांना सहकार्य करून जलसमस्या सोडविण्यास कटिबद्ध व्हावे हीच आपणास विनंती.